नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळालं असेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरकुल संदर्भात वेगवेगळे अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करत आहे। अशातच मित्रांनो, शासनामार्फत आता एक नवीन जाब प्रसिद्ध केलेला आहे, ज्या अंतर्गत आता चालू वर्षामध्ये महाआवास अभियान राबवलं जाणार आहे। म्हणजेच आपल्या लाभार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। या महाआवास योजनेसाठी 100 दिवसांचा कालावधी ठरवण्यात आलेला आहे। तर या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरकुलाची प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यायची आहे। कारण की मित्रांनो, चालू घडीला केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून एकत्रित 20 लाख घरकुले जे आहेत ती महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत। त्याच्यामुळे आपल्यासाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी असणार आहे। पूर्वी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून 7 लाख घरकुले आणि आता अतिरिक्त केंद्र शासनाकडून सुद्धा 13 लाख घरकुलांचं जाहीर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर आपले फॉर्म घरकुलासाठी भरून घ्यायचे आहेत। आपल्यासाठी हे सुवर्ण संधी असणार आहे। ह्या अभियानाचा कालावधी किती असणार आहे, याचं उद्दिष्ट काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण GRच्या माध्यमातून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर या ठिकाणी मित्रांनो, मी GR ओपन करून तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे। तुम्हाला स्क्रीनशॉट स्वरूपात या ठिकाणी देईन। GR पाहायचं असेल तर GRची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता। तर इथं पाहायचं मित्रांनो, डायरेक्ट आपण महाराष्ट्र शासनाच्या आपल्या GR वरती आलोय। सुरुवातीलाच पाहायचं आहे महाराष्ट्र शासनामार्फत हा GR प्रसिद्ध आहे। दिनांक पाहायचा आहे तारीख 1 जानेवारी 2025, म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीलाच मित्रांनो शासनाकडून हा GR प्रसिद्ध करून लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे। याच्यामध्ये विषय पाहायचा आहे, राज्यातील सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान 2024-25 राबवण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो, महाआवास अभियान हे मित्रांनो आता शासनामार्फत सुरू करण्यात आलेला आहे। याचा कालावधी किती असणार आहे तर त्या संबंधित पुढे आपण GR मध्ये माहिती पाहणारच आहे। त्यासाठी आपल्याला शासन निर्णयामध्ये जावं लागेल। तर इथे मित्रांनो, मी शासन निर्णय जो आहे तो ओपन करत आहे। याच्यामध्ये पाहायचं आहे, सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणागत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 10 एप्रिल 2025 या 100 दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान 2024-25 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता, केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत जी काही आपल्याला घरकुले मंजूर करून दिली जातात, याच्यामध्ये केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आणि राज्य शासनामार्फत रमाई आवास घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंत घरकुल योजना, आदिम आवास घरकुल योजना, शबरी आवास घरकुल योजना। तर या घरकुल योजना ज्या आहेत त्या मित्रांनो आता या महाअभियानाअंतर्गत सुरू केल्या जाणार आहेत। याच्यासाठी आपल्याला 100 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। त्याचा दिनांक सुद्धा पाहिला 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 पर्यंत मित्रांनो या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे। आता या अभियानाचा आपल्याला लवकरात लवकर फायदा घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, घरकुलामध्ये मित्रांनो आपल्याला सहभाग होणं खूप गरजेचं आहे। कागदपत्र संदर्भात आपण पाठीमागच्या भागात सविस्तर डिटेल दिलेले आहेत। चालू घडीला शासनामार्फत जी मंजूर घरकुले आहेत याबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे। ती माहिती पाहिजे असेल तर मागचे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता। त्याच्यामध्ये GR नुसार सविस्तर डिटेल मी दिलेली आहे। आता मित्रांनो, हे महाअभियान राबवण्याचा उद्देश कोणता असणार आहे तर त्या संबंधित थोडक्यात या ठिकाणी आता जाणून घेऊया। तर उद्देश जर पाहिला मित्रांनो तर 1 नंबरला आहे, राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे। तर या ठिकाणी मित्रांनो घरकुल योजनेला गतिमान करण्यासाठी ही योजना हे अभियान राबवलं जात आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला पाहू शकता, ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायत राज संस्था यांच्याबरोबरच समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब किंवा रोटरी क्लब या पद्धतीचे, सहकारी संस्था, साखर कारखाने किंवा दूध संघ, खाजगी संस्था, तंत्रज्ञान शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ इत्यादी भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढवणे। तर या अभियानांतर्गत ज्या काही संस्था असतील यांच्यामार्फत लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे, लाभार्थ्यांपर्यंत कागदपत्र उपलब्ध करून घेणे आणि त्यांना जास्तीत जास्त घरकुलांचा लवकरात लवकर लाभ मिळवून देणे, हे मित्रांनो या अभियानाचं उद्दिष्ट असणार आहे। भागधारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे। म्हणजेच ग्रामीण भागात मित्रांनो घरकुल संदर्भात भरपूर अडचणी येत असतात। तर या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतील तर यासाठी जनजागृती सुद्धा याच्या माध्यमातून
केली जाणार आहे। पर्याय शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जेणेकरून लाभार्थ्यांना घरकुल घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। तर यासाठी मित्रांनो जनजागृती लवकरच सुरू होणार आहे। आपल्या भागामध्ये सुद्धा मित्रांनो सर्वे असतील किंवा आपल्या ग्रामपंचायत मधील अधिकारी असतील यांच्या मार्फत याबद्दलची कल्पना आपल्या कानावरती आली असेल, नसेल तर आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन संपर्क साधायचा आणि घरकुलासाठी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून द्यायचा आहे, जेणेकरून या अभियानांतर्गत आपला लवकर नंबर लागून घरकुलाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो भरपूर लोक आपल्याला विचारतात की आम्हाला घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसते, तर शासनामार्फत कोणता उपक्रम आहे का की ज्या अंतर्गत आम्हाला जागा खरेदी करून घेता येईल। तर हा सुद्धा उपक्रम मित्रांनो शासनाकडून या अभियानांतर्गत घेण्यात आलेला आहे। त्याला आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय ही मित्रांनो जागा खरेदी योजना म्हणू शकतो। त्याचबरोबर दुसरी जी असणार आहे ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमन कुल करणे, तर ही मित्रांनो पाठीमागे शासनामार्फत सर्वे करण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी रहिवासी राहतात तर त्याच ठिकाणची जागा त्यांना उपलब्ध करून देता येईल का। तर हे सुद्धा मित्रांनो सर्वे पाठीमागच्या वर्षी शासनामार्फत करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोणता लाभ घेता येणार आहे, कोणतं आपल्याला सोयीस्कर योजना पडणार आहे, तर सविस्तर माहिती मी पुढच्या भागात देणार आहे। जागेसाठी मित्रांनो कागदपत्रे काय द्यावी लागतील, प्रकरण कसं करावं लागेल याची सविस्तर डिटेल अशी व्हिडिओ मी बनवत आहे। कारण की मित्रांनो हाच व्हिडिओ भरपूर मोठा होता आणि लोक मध्येच हा व्हिडिओ बघून सोडून देतात आणि जे फायद्याची माहिती असते ती आपली बघायची राहून जाते। त्याच्यामुळे पुढच्या भागात मी तुम्हाला घरकुलासाठी कशा पद्धतीने जागा उपलब्ध करून घेता येईल तर यासाठी सविस्तर डिटेल मी सांगणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। आजच्यासाठी मित्रांनो येथेच थांबतो। शासनामार्फत हा नवीन जी प्रसिद्ध झाल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण की अभियानांतर्गत जर आपण सहभाग घेतला तर या अभियानामध्ये घरकुले लवकरात लवकर मंजूर करून दिली जातात। त्याच्यामुळे आपला सहभाग होणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।